तर आज फायनली आम्हाला कंपनीतून सर्टिफिकेट भेटलंय. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर भावांनो, आज आपल्याला जायचंय कंपनीमध्ये सर्टिफिकेट आणण्यासाठी. निघायच्या आधी म्हटलं चहा वगैरे पिऊन घेऊ. चहा वगैरे घेतला आणि निघालो होतो बरं का रिक्षाने. फायनली सीबीएसला येऊन पोहोचलो होतो बरं का. आता विषय असा आहे ना, सीबीएसला येण्याचं कारण म्हणजे ना, बऱ्याचशा आंबडला जाणारं बस आहे आपल्याला सीबीएस वरूनच भेटतात, त्याच्यामुळे सीबीएसला आलो होतो. आतापर्यंत तुमच्या डोक्यात हा तर विचार आलाच असेल की कसलं सर्टिफिकेट आणि आंबडला का जायचं सर्टिफिकेट आणायला. तर भावांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला 3 महिन्याची इंटर्नशिप असती आणि तीच इंटर्नशिप करण्यासाठी आम्ही या कंपनीत आलो होतो बरं का. आमची इंटर्नशिप होऊन जवळजवळ 1 महिना झालाय, त्याच्यामुळे म्हटलं आज सर्टिफिकेट घेऊन येऊ. आता आल्यानंतर एका घरक्यात कधी आपलं काम होणार आहे का? नुसती फिरवा चालू होती, या प्लांटवरून त्या प्लांटवर, त्या प्लांटवरून या प्लांटवर. आणि हीच ये जा करताना या भाऊच्या पॅन्टवर डायरेक्ट एका फोरव्हीलरवाल्याने पाणी ओढून दिलं भाऊ. पण किती अडचण आली तरी गरज आपल्याला होती, त्याच्यामुळे कोणालाही काही बोलता येत नव्हतं आणि आम्हाला पण वाट बघितल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आणि फायनली 2 ते 2.5 तास वेट केल्यानंतर फायनली आपलं काम झालं होतं आणि निघालो होतं बरं का रूमच्या दिशेला. जाताना ना आमची बस अवघे 5 मिनिटांहून उकली होती बरं काही. पण आमच्यासाठी सर्टिफिकेट भेटणं खूप जास्त महत्वाचं होतं. सर्टिफिकेट घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो बरं का रूमच्या दिशेला. आणि जाताना पण पाऊस हा जोरदारच चालू होता आणि वातावरण खरंच बघण्यासारखं होतं नाशिकचं. आणि याच बरोबर आपला व्लॉग सुद्धा इथंच एंड होतोय. मित्रांनो, व्लॉग जर आवडला असेल ना तर फॉलो नक्कीच करा आणि तुमच्यापैकी किती जण नाशिककर हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा.